पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी या व्यासपीठावर थोड्या वेळातच दाखल होणारे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या विकासाचे जनक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले नमेश बाबर, ज्यांना आता आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागितले ते स्वराज बाबर, उपस्थित असलेले अनिलजी कोंडरे, प्राजक्ताताई निपाणे, संध्याताई बर्गे, वनिताताई जांभळे, साहेबांसोबत या ठिकाणी दाखल होणारे गिरिराजजी सावंत, सागर बारणे, सुलक्ष्मी दनकवडे, मोहिनी देवकर, पूनम वाघमारे, बळीरामजी निंबाळकर, मनीषाताई मोहिते, अविनाश खेडेकर, स्वाती डकले, मच्छिंद्र दगडे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या उपस्थितीमध्ये विशेषतः महिला भगिनी असतील, या विभागातले सर्व पदाधिकारी असतील आणि या कात्रजची जनता असेल, ती सर्व उपस्थित जनता बंधू आणि भगिनींनो, अनेकांच्या नजरा या सभेकडे आहेत आणि अनेक लोक मला विचारतात की पुण्याच्या प्रचाराची सुरुवात आणि साहेबांची सभा ही कात्रजच्या चौकामध्ये का घेतली? तर कात्रजच्या चौकामध्ये सभा घेण्याचं कारण एकच आहे की अनेकांना आम्हाला कात्रजचा घाट दाखवायचा आहे आणि आपण ज्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं उपस्थित आहात, या उपस्थितीनंच अनेकांना कात्रजचा घाट आज दिसला असेल. विशेषतः हजारोंच्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहेत. तुम्हाला सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारा भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं आज भेटायला येतोय. माझे तरुण सहकारी उपस्थित आहेत, आमचे बुजुर्ग मंडळी उपस्थित आहेत. या सगळ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना अनेक धोरणात्मक निर्णय घेतले गेलेले आहेत. महिलांसाठी असलेली अतिशय महत्त्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जर देशात सगळ्यात चांगल्या पद्धतीनं कोणी आणली असेल तर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे. आणि शिंदे साहेब इथे आल्यानंतर देखील सांगतील की जोपर्यंत पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही, हा आमचा सगळ्यांचा तुम्हाला शब्द आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब नक्की आहेत, पण त्यांच्याकडे 3 प्रमुख विभाग आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विभाग नगरविकास विभाग. ज्या नगरविकास विभागाच्या घोषणा उभे असलेले अनेक पक्ष स्वतः येऊन करतायत. काल काही लोकांनी सांगितलं की 500 स्क्वेअर फीटच्या आतली जी घरं आहेत, जी आर्थिक दुर्बल घटकाची आहेत, त्यांचा मालमत्ता कर हा आम्ही रद्द करण्याचा संकल्प करतो. काही लोक संकल्प करतात आणि एकनाथ शिंदे साहेब कार्यवाही करतात. मी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो, आम्ही काही संकल्प आणि करत नाही, आम्ही वचन देतो. या प्रभागातले, पुण्यातले ज्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील, पुणेकर जनता ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आणि शिवसेनेवर खऱ्या अर्थानं प्रेम करेल, त्यावेळी नुसता आम्ही संकल्प करणार नाही, तर आर्थिक दुर्बल घटकाची 500 स्क्वेअर फीटच्या आतली जी घरं आहेत त्यांचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवू, हा आमचा शब्द आहे. संकल्प कोण करतं? ज्यांना कामच करायचं नाही ते संकल्प करतात, पण आम्ही वचन देतो आणि ठोस कार्यवाही करतो. याचे साक्षीदार नमेश बाबर आहेत. आपल्या परिसरातल्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता आणि त्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला साहेबांच्या वतीनं ऑनलाईन मी भाषण केलं.
आणि मी कात्रजवासियांना शब्द दिला की आपला जो कात्रज विकास आराखडा आहे त्याला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि पुढच्या 8 दिवसात कात्रज विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला 35 कोटी रुपये आम्ही मंजूर केले आणि तो GR नमेश बाबरच्या ताब्यात माननीय साहेबांच्या वतीने मी आणून दिला। सांगण्याचा मतदार्थ हाच आहे की संकल्प करण्यापेक्षा काम करणं ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची खासियत आहे। दिलेला शब्द पूर्ण करणं ही एकनाथ शिंदे साहेबांची खासियत आहे। याच पुण्यातलं एक उदाहरण सांगतो। राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर याच रस्त्यानं माननीय एकनाथ शिंदे साहेब दऱ्याला निघाले होते, त्यांच्या गावाला निघाले होते आणि चांदणी चौकामध्ये त्यांना ट्रॅफिक जॅम मिळालं। ट्रॅफिक जॅम बघितल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा पारा चढला आणि पुढच्या 1 वर्षामध्ये चांदणी चौक ट्रॅफिक जॅम मुक्त झाला। हे करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत। तेच आम्हाला नवले पुलाच्या बाबतीमध्ये करायचं आहे, तेच पुण्याच्या प्रत्येक रस्त्याच्या बाबतीमध्ये करायचं आहे आणि पुणेकरांना दिलासा द्यायचा आहे की आज पुणेकरांना जर घरातनं बाहेर पडायचं असेल आणि 15 मिनिटाचा रस्ता असेल तर त्यांना जवळजवळ 2 तास गाडीनं प्रवास करावा लागतो। व 15 मिनिटाचा रस्ता 10 मिनिटांमध्ये काढण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये या पुण्यामध्ये नक्की होईल। यासाठीच मी सांगितलं, काही लोकांनी संकल्प केलेत परंतु खऱ्या अर्थानं नगरविकास खातं हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि एकनाथ शिंदे साहेब या पुणेकरांना जो जो शब्द देतील तो पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत। ही खऱ्या अर्थानं लढाई श्रमशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे। खऱ्या अर्थानं लढाई शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे। अनेक वेळा पत्रकार मला विचारतात धनशक्ती कोण आहे। खरं तर पत्रकारांनी जाहीरपणानं आम्हाला न विचारता दाखवलं पाहिजे की धनशक्ती कोण आहे। आज सर्वसामान्य आमचे उमेदवार या व्यासपीठावर बसलेले आहेत। मी एक तर मुंबईचं निलमताई उदाहरण देईन। आमच्या सुवर्णताई गवस नावाच्या एक महिला भगिनी आहेत ज्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे। त्यांचा व्यवसाय काय? आजही मागाठाणे भागामध्ये रस्त्याच्या बाजूला बसून भाजी विक्री करणारी महिला भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होणार आहे। हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं महिलांबद्दलचं धोरण आहे। आणि मी कधी कधी पुण्यात आल्यानंतर घाबरतो। आपल्या विरोधातले जे सगळे उमेदवार आहेत त्यांची बॅलन्स शीट बघितल्यानंतर घामच फुटतो। काही लोकांचा 1000 कोटीचा टर्नओव्हर, काही लोकांचा 700 कोटीचा टर्नओव्हर, काही लोकांचा 500 कोटीचा टर्नओव्हर। कधी कधी असं वाटतं यांची बॅलन्स शीट बघून यांना तिकीटं दिलेली आहेत, पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बॅलन्स शीट बघितली नाही। जो सर्वसामान्यातला सर्वसामान्य शिवसैनिक आहे, जो आम्हाला आमदार बनवण्यासाठी फिरतो, आम्हाला मंत्री बनवण्यासाठी फिरतो, पत्रक घेऊन घराघरामध्ये जातो, त्याच कार्यकर्त्याला नगरसेवक करण्याचा ध्यास माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय। म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातले या महाराष्ट्रामध्ये अनेक महानगरपालिकेचे सदस्य होणार आहेत। काही दिवसापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 72 ते 75 अध्यक्ष हे शिवसेनेचे निवडून आले, पण आपल्यावर जे टीका करतात रोज सकाळ संध्याकाळ त्या शिवसेना युबीटीचे 287 पैकी फक्त 8 नगराध्यक्ष निवडून आले। आणि साहेबांची जादू अशी आहे, ज्या दिवशी 8 नगराध्यक्ष निवडून आले त्याच दिवशी त्यातल्या 3 नगराध्यक्षांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मी साहेबांना सांगितलंय आता बाकी 5 लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, ती जबाबदारी उदय सामंतची आहे। नाही शून्य केलं तर नावाचा शिवसैनिक नाही, त्याच्यामुळे युबीटीची चर्चा करण्याची आवश्यकताच नाही। ते कशा पद्धतीने मुलाखती देत आहेत। काल त्यांनी जाहीर केलं 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। मला असं वाटत होतं की 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीला किमान 29 सभा तरी घेतील, पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष मिळून किती सभा घेणार आहेत? 6 सभा घेणार आहेत। ती गर्दी जमल्यावरच ते तिथं जाणार आहेत। ती सभा संध्याकाळचीच असणार आहे, ती काही सकाळची सभा नसते। पण ज्या प्रेमानं दुपारच्या 12च्या उन्हामध्ये हजारोंची संख्या एकनाथ शिंदे साहेबांची वाट बघते, त्याच 12च्या उन्हामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला भेटायला येतात। हे महाराष्ट्रातलं हे अभिनव उदाहरण आहे। रात्रीचे 12 असतील, दुपारचे 12 असतील, पहाटेचे 6 असतील, हे कधी एकनाथ शिंदे साहेबांनी बघितले नाहीत। माझा कार्यकर्ता आहे, त्याला ताकद मिळाली पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका असली पाहिजे, यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा प्रयत्न असतो। आताच मी स्वराजचं भाषण ऐकलं।
स्वराज सारखा एक युवा कार्यकर्ता आज पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवतोय. मला इथल्या मतदारांना हात जोडून एक विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये देखील मी वयाच्या 28व्या वर्षी विधानसभेची निवडणूक लढवली. ज्यावेळी तरुण वयामध्ये आपण एखादी निवडणूक लढवतो त्यावेळी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. तो या वयामध्ये कसा विकास करणार आहे, कशा पद्धतीनं जनतेची सेवा करणार आहे, हे प्रश्नचिन्ह तुमच्या मनामध्ये असेल. पण मी स्वराजच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो की ज्या पद्धतीनं तुम्हाला नतमस्तक होऊन स्वराज व्यासपीठावर आला, त्याच पद्धतीनं निवडून आल्यानंतर पुढची 5 वर्ष नतमस्तक होऊनच तुमची विकासाची कामं करेल. त्याच्यामध्ये कुठचाही बदल होणार नाही. मला पोलिसांना एक विनंती करायची आहे. आपली ड्युटी मी समजू शकतो, तुमच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही, परंतु सगळे आपले पदाधिकारी आहेत. कोणीही एकनाथ शिंदे साहेबांना त्रास देईल अशी व्यक्ती इथं आलेली नाही. आणि जर त्रास देणारा असेल तर पोलिसांच्या आधी आम्ही त्याला सरळ करू. तुम्ही अजिबात चिंता करू नका. कारण 12-12:30च्या उन्हामध्ये ज्यावेळी हजारोंच्या संख्येनं साहेबांवर प्रेम करणारी जनता जमते, ते तुमचं सगळ्यांचं देखील सहकार्य अपेक्षित आहे. कारण हे कोणाला अपेक्षित नसेल. कात्रजच्या घाटामध्ये 7-8 हजार लोक एकत्र जमतात आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत करतात, हे कोणी स्वप्नात देखील बघितलं नसेल. आणि यासाठीच सुरुवातीला सांगितलं की कात्रज घाटातनं प्रचाराला सुरुवात एवढ्यासाठीच केली की भल्या भल्याना कात्रजचा घाट दाखवायचा आहे आणि तो तुमच्या आशीर्वादाने आम्ही नक्की दाखवू, हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. 35 कोटी रुपये कात्रज विकास आघाडीला दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही. नमेश बाबरनी मला सांगितलं होतं त्यातले 10 कोटी रुपये पाण्यासाठी द्या. एका मिनिटात 10 कोटी रुपये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाण्यासाठी दिले. त्यातले 25 कोटी रुपये हे रस्त्यांसाठी द्या. 30 सेकंदामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी 25 कोटी रुपये रस्त्यांसाठी दिले. आता 159 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. मी जबाबदारीनं सांगतोय, आचारसंहिता आहे म्हणून जास्त काही जाहीर करत नाही. जो काही कात्रज विकास आराखडा असेल त्या कात्रज विकास आराखड्याला 1ही रुपया आम्ही कमी पडू देणार नाही, हे मी शिंदे साहेबांच्या वतीने या ठिकाणी सांगतो. आणि ज्या 159 कोटीचा मी उल्लेख केला, ते 159 कोटी ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलेले आहेत. त्याच्यामध्ये नरेगाव असेल, जांभूळवाडी असेल, कोळेवाडी असेल, भिलारेवाडी असेल, मांगडेवाडी असेल, गुजर निंबाळकरवाडी असेल, या ड्रेनेजच्या लाईनसाठी 159 कोटी रुपये तुम्हाला मंजूर करून माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत. ते संकल्प करत नाहीत, जो संकल्प करतात तो पूर्ण करतात. आणि म्हणून कात्रजकरांना मला विनंती करायची आहे की जो नेता आपल्याला मतदानाच्या पूर्वी निधी उपलब्ध करून देतो, जो नेता मतदानाचा विचार न करता आपल्या सगळ्यांच्या मागे ठामपणानं उभा राहतो, त्याच्या मागे कात्रजकर ठामपणानं उभे राहिले पाहिजेत. हा खऱ्या अर्थानं आज संकल्प करण्याचा दिवस आहे. 15 तारखेला निवडणूक आहे. धनुष्यबाणासमोरचं आपल्याला बटन दाबायचं आहे. आज आलेल्या गर्दीनं प्रत्येकी 5 मतं जरी आणली तरी समोरच्याचं डिपॉझिट गुल होणार आहे. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. मग आता ही 5 मतं आणायची की नाही, हा निश्चय आणि शपथ आज या सभेच्या निमित्तानं तुम्हाला करायची आहे. मी आवर्जून इथं सांगेन की आपला मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी बरोबर प्रामाणिकपणानं युती करण्याचा प्रयत्न विजय बापू शिवतरे असतील, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या निलमताई असतील, व्यासपीठावरचे सगळे आमचे नेते मंडळी असतील, यांनी प्रामाणिकपणानं युती करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या तासापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीची वाट बघत होतो, परंतु ठीक आहे, कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट द्यायला ते अपयशी ठरत असतील म्हणून शिवसेनेबरोबर त्यांनी युती तोडली. पण सगळ्यांनाच शिवसेनेची ताकद कळली. एका तासात या पुण्यामध्ये 120 उमेदवार उभे करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आणि म्हणून प्रचाराच्या शुभारंभात मी सांगितलं होतं की या शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय या पुणे महानगरपालिकेचा महापौर पुणेकर व्हायला देणार नाहीत, हा देखील विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून परिवर्तन अटळ आहे. अनेकांनी सर्वे केले होते. पहिले सर्वे करत असताना आम्हाला सांगत होते की तुम्ही 5 ते 8 मध्ये आहात आणि मोठे पक्ष हे 100च्या पुढे गेलेले आहेत. 2 नंबरचा पक्ष, पक्षाची नावं घेत नाही, पक्षाची नावं माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहेत. जो 1 नंबरचा पक्ष आहे तो 125 पर्यंत गेला असं सर्वेमध्ये सांगण्यात आलं. 2 नंबरचा जो पक्ष आहे तो काहीतरी 50 पर्यंत गेला असं सांगण्यात आलं. परंतु आज माहितीसाठी आपल्याला सांगतो की तुमच्या अथक प्रयत्नातनं
एक नंबरचा पक्ष हा 70 वर आलेला आहे आणि आपला पक्ष 30च्या पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे ही ताकद तुम्हाला अशीच 15 तारखेपर्यंत टिकवायची आहे. साहेब आल्यानंतर तुमच्याशी संवाद साधतील, पुणेकरांचे अजून जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतील. पण अजून जी काही विकासाची कामं आपल्याला करायची आहेत ही आपण एकनाथ शिंदे साहेबांकडनं करून घ्यावी. मी इथे येताना आज कुठे गेलो होतो तर काही वर्षापूर्वी ज्या एका नेतृत्वानं या पुण्याला विकासात्मक दिशा देण्याचा प्रयत्न केला ते सुरेश करमाडे साहेब आज आपल्यामध्ये नाहीत आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादानं शिवसेनेच्या विजयाचा संकल्प करावा यासाठी त्यांना आदरांजली वाहून आज मी कात्रजच्या सभेला उपस्थित राहिलोय. मी शिंदे साहेबांच्या वतीनं देखील त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं आणि म्हणून आपल्याला जे जे काय करायचं आहे, आपल्याला जो जो काय विकास करायचा आहे तो पारदर्शकपणानं करायचा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 शब्द प्रामुख्यानं घेतले जातात. कुठचा शब्द घेतले जातात? वॉटर, गटर आणि मीटर. वॉटर तर आम्ही देऊ, गटाराचा प्रश्न सोडू, लाईटचा मीटर देखील देऊ. पण नगरसेवकांना मला विनंती करायची आहे की नगरसेवक झाल्यानंतर स्वतःचा जर मीटर सुरू केलात तर शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब गप्प बसणार नाहीत. आपण पारदर्शक व्यवहार पुणेकरांना दिला पाहिजे. भ्रष्टाचार विरहित व्यवहार हा पुणेकरांच्या महानगरपालिकेमध्ये असला पाहिजे. कदाचित पहिल्यांदा आपण 120 जागांवर लढत असू, पण 120 जागा 1 तासामध्ये निलमताई उभ्या केल्यात हे देखील ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही. आणि म्हणून ज्या ताकदीनं आज आपण या संपूर्ण परिसरामध्ये निवडणूक लढवतोय, आज कात्रज पुरता मर्यादित प्रचार आपण करू नका. हजारोंच्या संख्येनं तुम्ही इथे उपस्थित आहात. पुण्यामध्ये जिथे तुमचे नातेवाईक आहेत, जिथे जिथे तुमचा संपर्क आहे, जिथे जिथे तुमचा गोतावळा आहे, तिथे सांगा की यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला म्हणजे धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करायचं आहे आणि भाकरी परतवायची आहे, परिवर्तन करायची आहे, भ्रष्टाचाराला मूठमाती द्यायची आहे. त्याच्यामुळे आपण विकासात्मक काय करणार आहोत हे पुणेकरांना सांगितलं पाहिजे. मी मागच्या सभेमध्ये देखील सांगितलं, नमेश बाबांना आता देखील सांगतो की आपल्याला कोणावर अजिबात टीका करण्याची आवश्यकता नाही. आपण विकासाची कामं काय करणार आहोत हे जनतेला सांगितलं पाहिजे आणि विकासाची कामं करतच आपण जनतेची मनं आणि मतं जिंकली पाहिजेत. या मताचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. टीका करण्याचं काम या संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजितदादा करतायत, त्यांना ते करू दे. मोठे 2 पक्ष भांडतायत ते त्यांना भांडू देत, एकामेकाची बदनामी करतायत ते करू देत. आपण विकासाचा मुद्दा घेऊन पुणेकरांकडे जाऊ, पुणेकरांना सांगू आमचे उमेदवार गरीब असतील, आर्थिक त्यांच्याकडे पाठबळ कमी असेल, पण विकास करण्याची ताकद आणि विकास करणारं पाठबळ एकनाथ शिंदे साहेबांचं 100% त्यांच्या सोबत आहे. हा विश्वास आपण पुणेकरांना दिला पाहिजे. आणि पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, पुणे ही शैक्षणिक पंढरी आहे. पुणेकर विचार करून मतदान करतात. त्याच्यामुळे यावेळी 15 तारखेला विचार करून मतदान करत असताना पुणेकर सगळंच्या सगळं मतदान बाळासाहेबांचं प्रेम असलेल्या पुणे महानगरपालिकेचं मतदान हे धनुष्यासमोरच्या बटणाला करेल. हा विश्वास आजच्या वातावरणातनं आपल्याला सगळ्यांना दिसतोय. आज आलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर शिवसेनेची टोपी आहे. आज प्रत्येकाच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा मफलर आहे. पण जरी ही टोपी शिवसेनेची असली तर या उमेदवारांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो, जे नगरसेवक शिवसेनेचे निवडून येतील ते कधीही पुणेकरांना टोपी घालणार नाहीत. ते विकासात्मकच काम करतील आणि विकासातनं तुमची मतं जिंकतील. हा देखील विश्वास त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी देतो. आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आश्चर्य एवढ्या गोष्टीचं आहे की भर 12च्या उन्हामध्ये चांदण्यात बसल्यासारखे तुम्ही बसलेला आहात. हे तुमचं शिवसेनेवरचं प्रेम आहे. काही लोकांना माणसं गोळा करावी लागतात, काही लोकांना माणसं गोळा करत असताना दादागिरी करावी लागते, काही लोकांना माणसं गोळा करत असताना पैसे द्यावे लागतात. पण एकनाथ शिंदे साहेबांवरचं प्रेम पैशाच्या पलीकडे कसं आहे? 12:30 वाजता 1 वाजता मगाशी 7,000चा आकडा सांगितला होता, आता तो 10,000पर्यंत गेलेला आहे. 10,000 लोक आपल्या नेत्याला बघायला 12:30च्या उन्हामध्ये कसे असतात हे कोणाला जर बघायचं असेल तर कात्रजला यावं लागेल. आणि म्हणून पुणेकरांना मला हात जोडून एक विनंती करायची आहे. मगाशी जसं सांगितलं की शैक्षणिक पंढरी म्हणून पुण्याकडे बघितलं जातं, सांस्कृतिक पंढरी म्हणून पुण्याकडे बघितलं जातं. एकदा एकनाथ शिंदे साहेबांना संधी द्या, एकदा सर्वसामान्यांच्या नेत्याला संधी द्या.
एकदा शेतकरी कुटुंबातला जो मुख्यमंत्री होता, आता जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना एकदा संधी द्या आणि पुण्याचा विकासात्मक कायापालट आपण करा, एवढीच विनंती या सभेच्या निमित्तानं आपल्याला करतो. आज फार मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन या सभास्थळी होतंय, किंबहुना त्यांचं आगमन झालेलंच आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की उभं राहून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. साहेबांचं आगमन 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी होतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.